आज हमारे महाराष्ट्र राज्य के लाडले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस उर्फ हमारी लाडली बहन के देवा भाऊ, इनका जन्मदिन है। और इस जन्मदिन के अवसर पर मालेगांव मध्य मंडल, तीनों मंडल और मालेगांव मध्य के जिला के अल्पसंख्यक के अध्यक्ष वसी भाई और उनकी पूरी टीम और मेरे साथ आए हुए यहाँ के हमारे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय तुषार दादाजी शेवाले और डॉक्टर ठाकरे साहब, देवा भाऊ, अजय वाघ साहब, हमारी यहाँ के महिला मोर्चा की जिला के उपाध्यक्ष, मेरे साथ की जिला उपाध्यक्ष सुरेखा ताई, ये सब मिलके आज हमने मालेगांव मंडल में मध्य विधानसभा में रक्तदान शिविर का आयोजन किया है। और हम सब की ओर से देवेंद्र भाऊ को ढेर सारी शुभकामनाएं देते हैं और देवेंद्र भाऊ को लंबी आयु मिले, ऐसे हम प्रार्थना करते हैं। और आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे देवाभाऊ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा 56वा वाढदिवस आहे। आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रावर अतिशय चांगले असे आणि जनसेवेचे उपक्रम या वाढदिवसाच्या निमित्ताने संपन्न होते। आणि आनंदाने सांगावं असं वाटतं की मालेगावमध्ये या विधानसभेमध्ये सर्व अल्पसंख्याक मोर्चाचे सर्व पदाधिकारी, आमच्या अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय वसीबाई, आमच्या मंडलाच्या अध्यक्ष आदरणीय त्या ठिकाणी रजियाताई असतील, नंतर अजीजभाई आहेत, नंतर आमच्या पाटील ताई आहेत आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय तुषारदादा शेवाळे, त्याच पद्धतीने देवाभाऊ, नंतर अजय वाघ साहेब आणि ठाकरे डॉक्टर साहेब आणि त्या मंडलातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या समन्वयाने या ठिकाणी आज अतिशय चांगल्या पद्धतीने रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। आणि या कार्यक्रमासाठी खास करून मेहनत घेणारे आपले अब्दुल रहमान असतील, त्याच पद्धतीने रिजवान फरमान असतील आणि त्या ठिकाणी रेमू, आपले ज्येष्ठ सगळे मार्गदर्शक हाजी साहब आणि आमच्या भगिनी आदरणीय या ठिकाणी सुरेखाताई, या सगळ्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी इथे या उपस्थिती लाभवली आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चांगला प्रयत्न केला। आणि मालेगाव मध्यमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त हा कार्यक्रम होणं हे मला तरी वाटतं की ज्या पद्धतीने जो प्रचार असतो त्या प्रचाराला या ठिकाणी एक चांगलं उत्तर आहे की बुवा मुसलमान किंवा मुस्लिम समाजाबद्दल नेहमी काहीतरी गरळ ओकली जाते की बुवा BJPच्या विरोधात असतील किंवा भारतीय जनता पार्टीच्या विचारांच्या विरोधात असतील, परंतु या ठिकाणी आता तशी परिस्थिती राहिली नाही आहे। मालेगाव मध्यमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी सामील होत आहेत आणि अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी आपले सर्व टीम करते। म्हणून मी वसीबाई असतील, अब्दुल रहमान असतील, तिन्ही मंडल अध्यक्ष आहेत, माझ्या समवेत असलेले आदरणीय मार्गदर्शक तुषारदादा असतील, देवाभाऊ असतील, डॉक्टर ठाकरे साहेब असतील, सुरेखाताई असतील, अजय वाघ साहेब असतील आणि खऱ्या अर्थाने की वसीबाई ज्या पद्धतीने आता चांगलं काम करत आहेत, हे सगळ्यांच्या या ठिकाणी प्रयत्नाने निश्चितच भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आगामी काळामध्ये चांगलं नेटवर्क उभं करेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी यश पण मिळेल अशी मी अपेक्षा करतो या ठिकाणी। आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मालेगाव मध्यच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो।